महाराष्ट्र सध्या एका विचित्र राजकीय प्रयोगातून जात आहे. ज्याला आपण लोकशाही म्हणतो तिथे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन बाजू असतात. परंतु बारामतीमध्ये आज जे घडतंय ते पाहून प्रश्न पडतो की महाराष्ट्रात खरोखरच कोणी विरोधक उरला आहे का? अजितदादा पवारांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक, सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी महायुतीचे प्रयत्न, अचानक शरद पवारांनी निवडणूक न लढण्याचा घेतलेला निर्णय, इथपर्यंत सर्व ठीक होतं. याला कौटुंबिक आदर म्हणता आलं असतं. परंतु जेव्हा महाविकास आघाडीचे आमदार जे कालपर्यंत अजितदादांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते, तेच रोहित पवार आज सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसतात. हा कौटुंबिक प्रश्न आहे की मतदारांशी केलेली गद्दारी? महाराष्ट्रातला विरोधी पक्ष इतका नेभळट कसा, जो दिवसा विरोधाच्या गप्पा मारतो आणि रात्री सत्ताधाऱ्यांसोबत पंगत बसवतो? आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु राजकारण हे कधीच थांबत नसतं. बारामती पोटनिवडणूक जाहीर झाली. महायुतीने सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. शरद पवारांनी जाहीर केलं की आम्ही उमेदवार देणार नाही, निवडणूक लढवणार नाही. काँग्रेसने सुरुवातीला शड्डू ठोकला. ॲडव्होकेट आकाश मोरेंचं नाव चर्चेत आलं. परंतु दिल्लीतून फोन फिरले आणि काँग्रेसनेही माघार घेतली. प्रश्न असा आहे की बारामतीमध्ये फक्त पवार कुटुंबच राहतं का? तिथल्या सामान्य मतदाराला दुसरा पर्याय मिळण्याचा अधिकार नाही का? लोकशाहीमध्ये निवडणुका या विचारांच्या लढाया असतात. जर तुम्ही निवडणूकच लढवणार नसाल तर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुमचं अस्तित्व मान्य करताय का? आणि जर काँग्रेसला माघार घ्यायचीच होती तर मग उमेदवार दिलाच का? तुम्ही जर दिल्लीचेच आदेश मानणार होता तर मग उमेदवार देण्याआधी ही चर्चा दिल्ली सोबत का केली नाही? येऊन लोकांना भेटून चर्चा करून फक्त मी विनंती करत आहे की मतदान होत असताना 100% मतदान प्रत्येक गावातून हे अजितदादांच्या कार्याकडे बघून सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी व्हावं, याच्यासाठी खरं तर येऊन लोकांशी मी संवाद साधत आहे. कारण का बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता. हे तेच रोहित पवार आहेत जे काही महिन्यांपूर्वी अजितदादांच्या घातपाताचा संशय व्यक्त करत होते. पोलीस स्टेशनला एका साध्या FIR साठी वनवर फिरणारे रोहित पवार आज त्याच अजितदादांच्या पत्नीचा पर्यायाने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. ज्या महायुतीच्या विरोधात तुम्ही राज्यभर रान उठवलं, ज्या भाजप, शिंदे, अजितदादा गटाला तुम्ही लोकशाहीचे मारेकरी म्हणता, 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार व अजित पवारांच्या विरोधात प्रचार केला. आज त्यांच्याच उमेदवाराला मत द्या असं सांगताना तुमची नैतिकता कुठे जाते? हा केवळ भंपकपणा नाही तर हा मतदारांच्या डोळ्यात चक्क धूळफेक करण्याचा प्रकार आहे. पवारांचा हा नेभळटपणा आजचा नाही. जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत आणि रस्त्यावर गौतम अडाणींच्या विरोधात आवाज उठवत होते, हम दो हमारे दो असा नारा देत होते, तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब अडाणींच्या समर्थनात उभे होते. इतकंच कशाला, रोहित पवारांनी तर स्वतः गौतम अडाणींचे सारथ्य केलं होतं, त्यांची गाडी चालवली होती. एकीकडे तुमचा मित्र पक्ष काँग्रेस ज्या भांडवलशाहीच्या विरोधात लढतोय, त्याच भांडवलदारांची गाडी तुम्ही स्वतः चालवता. मग प्रश्न पडतो की तुमची विचारधारा नक्की आहे तरी काय? महाराष्ट्राचा विरोधी पक्ष आज इतका हतबल आणि लाचार का वाटतोय? त्याची कारणं काय आहेत? ईडी आणि CBIची भीती, की आपल्या फाईल्स दाबण्यासाठी ही ऍडजस्टमेंट आहे? राजकारण गेलं चुलीत, आधी घर वाचूया ही वृत्ती आहे. जनतेला दाखवण्यासाठी भांडायचं आणि आतून हात मिळवणी करायची. जर विरोधकच सत्ताधाऱ्यांचा प्रचार करणार असतील तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? आज बारामतीमध्ये जे होतंय ते उद्या संपूर्ण महाराष्ट्र झालं तर नवल वाटायला नको. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हेच आजच्या विरोधी पक्षाचं ब्रीदवाक्य झालंय का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शरद पवार हे राजकारणातले जादूगार मानले जातात. परंतु हे कोणतं नवं राजकारण आहे? स्वतःच्या पक्षाची जागा सोडून देणं, मित्र पक्षाला अर्थात काँग्रेसला उमेदवारी मागे घ्यायला लावणं आणि आपल्या नातवाला सत्ताधाऱ्यांच्या प्रचारात उतरवणं,
हे राजकारण जनतेच्या हिताचं आहे की पवार साम्राज्याच्या सुरक्षिततेचं? आज राज्यात बेरोजगारी आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी विरोधी पक्ष त्यांच्या प्रचाराच्या पालख्या वाहत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे. सामान्य मतदार हा वेडा नाही, तो सर्व उघड्या डोळ्यांनी बघतोय. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा लोक विचारतील की ज्यांच्या विरोधात आम्ही मतदान केलं त्यांच्याच प्रचारासाठी तुम्ही कसे उतरलात. काय 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीमधून उमेदवार देणार नाहीत? रोहित पवार आणि शरद पवारांनी हे लक्षात ठेवायला हवं की ही ऍडजस्टमेंट तुम्हाला आज वाचवेल, परंतु उद्या जनतेच्या न्यायालयात तुम्हाला उभं राहावंच लागेल. विरोधी पक्ष म्हणून तुमची जबाबदारी सत्तेला प्रश्न विचारण्याची असते, त्यांच्या सतरंजा उचलण्याची नाही. इतर कोणाही पेक्षा पवारांना राजकारण जरा जास्तच कळतं. त्यांनी याचा नक्कीच विचार केला असेल. बारामतीची ही पोटनिवडणूक फक्त एका जागेची निवडणूक नाहीये, ही महाराष्ट्राच्या राजकीय नैतिकतेची परीक्षा आहे. विरोधी पक्ष जर असाच नेभळट राहिला तर या राज्यात लोकशाही नावापुरतीच राहील. रोहित पवारांचा हा प्रचार म्हणजे लोकशाहीचा, तिथल्या मतदारांचा अपमान आहे की कौटुंबिक प्रेम? यावर आता चहूबाजूंनी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातला विरोधी पक्ष इतका नेबळट झालाय की तो कोणत्याही मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत नाही. उलट सत्ताधारीच विरोधकांना नॉन इश्यूवरून घेरत आहेत. मग तो मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा असो, हर्षवर्धन सपकाळांच्या टिपू सुलतानवरील विधानाचा असो की अन्य काही. विरोधक मात्र माध्यमांसमोर बाईट देण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत.